तुकोबा हे जात्याच अत्यंत सरळ स्वभावाचे होते. वजनात कमी जास्त करणे, हिशोबाच्या वह्यात फेरफार करणे, चांगल्या मालाचा भाव घेऊन हलका माल देणे या व अशा प्रकारच्या गोष्टी करणे त्यांना ठाऊकच नव्हते. पण दुष्काळामुळे खरेदी विक्री थंडावली होती. केलेल्या पेरण्या वाळून गेल्या. उधारीच्या वसुलीचे तर नावही नव्हते. एकत्र कुटुंब व त्यात 11-12 माणसे शिवाय गुरेढोरे एवढ्यांचा खर्च, यामुळे ते अगदी मेटाकुटीस आले. अशा एकंदर परिस्थितीमुळे त्यांची अवस्था खालावत चालली. तरीही व्यापारी वृत्ती असल्या कारणाने धीर न सोडता ते जीवापाड कष्ट करीत असत. पण त्यांचा काळच विपरीत आला होता. म्हणूनच की काय त्यांना कुठेच यश मिळत नव्हते. जो जो प्रयत्न करावा तो तो नुकसानाला कारण होऊ लागला. काही दागदागिने विकून भांडवल उभे करून व्यवसाय केला तर तोही अंगाशी आला. कर्ज तर वाढतच चालले. घरात खाण्यापिण्याची सुद्धा ददात पडू लागली. आता काय करावे ते त्यांना कळेना. पण काही इष्टमित्र व सोयरे यांनी हवाला देऊन त्यांना पुन्हा कर्ज मिळवून दिले. वर आणखी त्यांना उपदेशही केला, आता तुझे विठ्ठल विठ्ठल करणे सोडून दे व जगरहाटीप्रमाणे व्यवहार कर. अरे हरी हरी करून आजवर कुणाचेच भले झाले नाही. आमच्या वाडवडिलांचा अनुभव असाच आहे. तू धंद्यात लक्ष न घालता व गिराईकांवर नजर न ठेवता भजन करतोस तर हे चांगले नव्हे. हे भिकेचे डोहाळे आहेत. बघ बाबा, तुला हिताचे सांगितले आहे. ऐकावयाचे असेल तर ऐक, नाहीतर मग तू आणि तुझे नशीब. एवढे सांगून ते सर्वजण निघून गेले. तुकारामांच्या घरीसुद्धा त्यांना असेच ऐकावे लागत होते. दोन्ही बायका, भाऊ व भावजय त्यांना टोचून बोलत असत. त्यात सुद्धा त्यांची धाकटी बायको जिजाई ही तर तुकारामांबरोबर विठ्ठलाचाही शिव्या शाप देऊन उद्धार करीत असे. अशा वेळी तुकारामांनी पुन्हा हिम्मत केली आणि 4 बैलांसह गोण्या लादून ते अन्य व्यापारी मित्रांसह बाहेर पडले. पण त्यांचे दुर्दैव एवढे प्रबळ होते की मार्गात काही रोग झाला आणि 3 बैल मरून गेले. तरीही काळ वेळ न पाहता रात्रंदिवस त्यांचा हरिनामाचा गजर मात्र चालूच होता. शेवटी कंटाळून बाकीचे व्यापारी त्यांना चुकवून निघून गेले. पण तुकाराम महाराज आपले एकटेच वाट चालत होते. रात्र 1 प्रहर झाली होती. तशात बैलाच्या पाठीवरची एक गोणी खाली पडली. मग त्या निर्जन वाटेवर कुणी जाणारा येणारा मदत करील या आशेने तुकाराम महाराज थांबले. त्याचवेळी एकाएकी मोठी वावटळ सुटली. ढगांचा गडगडाट होऊ लागला. विजा चमकू लागल्या आणि पावसाचे थेंब पडू लागले. तुकाराम महाराज बिचारे हताश झाले व पांडुरंगाचा धावा करू लागले. तेव्हा प्रवाशाचे रूप घेऊन देव आले व एवढ्या रात्री असे अरण्यात का बसला होता असे विचारले. त्यावर तुकाराम महाराजांनी आपली हकीकत सांगितली. तेव्हा विठ्ठलाने हात देऊन गोणी बैलाच्या पाठीवर चढवली आणि सोबत चालू लागला. पुढे पांडुरंग व मागे तुकोबा असे दोघेही चालत चालत इंद्रायणीपाशी आले. त्यावेळी नदी दुथडी भरून वाहत होती. तुकाराम महाराज पुन्हा कोड्यात पडले. पण देव म्हणाले की काळजी करू नका, मी पाण्याला कुठे उतार आहे ते पाहून येतो. मग जरासे पुढे जाऊन त्याने पाण्याखाली सुदर्शन घातले व तुकाराम महाराज आणि बैलासह नदी पार करून गावाजवळ आले. तेव्हा आता मी पुढे जातो असे म्हणून देव पाठमोरा झाला व चालू लागला. तुकाराम महाराज पाहत असताना एकाएकी वीज चमकली आणि त्या प्रकाशात पाठमोरे देवाचे साक्षात दर्शन झाले आणि त्याच क्षणी देव अदृश्य झाले. मग तुकोबांनी बैल बांधला व घरात गेले. सकाळी तुकाराम महाराज परत आल्याचे कळताच घेणेकरी दारात येऊन उभे राहिले
पण वसुली होण्याचे चिन्ह काही दिसेना, म्हणून तनतनतच सर्वजण निघून गेले. याच दरम्यान तुकारामांची पहिली दमेकरी पत्नी व तिचा मुलगा यांनी परलोकाची वाट धरली. आता मात्र तुकाराम महाराज खरोखरच प्रपंचाला वैतागले. पण करतात काय? पुन्हा त्यांनी कंबर कसली. काही भांडवल उरले होते, त्यातून 3 पोती मिरच्या खरेदी केल्या आणि कोकणाची वाट धरली. काही भांडवल उरले होते, त्यातून 3 पोती मिरच्या खरेदी केल्या आणि कोकणाची वाट धरली. नामस्मरण करीत करीत मार्गक्रमण करून समुद्र किनाऱ्यावरील एका गावात गेले. तिथे एक मोठे शिवमंदिर होते. त्याच्याजवळ एक वड व पिंपळाचे मोठे झाड होते. तिथे बैल बांधले आणि ते पारावर गोण्या मांडून बसले. हळूहळू बायका व पुरुष जमू लागले. त्यांनी भावाची चौकशी केली. श्री तुकारामांच्या बोलण्यावरून त्यांनी त्यांच्या निष्कपट स्वभावाचा अंदाज घेतला आणि पैसे देऊन मिरच्या उचलण्यास आरंभ केला. ती वार्ता गावात पसरताच लोकांची मोठी झुंबड उडाली. काही लोकांनी तर उधारीच्या बोलीवर मिरच्या नेल्या. 2 गोण्या संपत आल्या. एक बहादराने तर उधारीचा वायदा करून एक गोणीच उचलून नेली. तुकोबांना मात्र एकाच दिवसात सर्व माल संपला, म्हणून मोठा आनंद झाला. ते नामस्मरण करीत जेवण शिजवण्याच्या तयारीला लागले. पण देवाला भक्त तुकोबाच्या वसुलीचा घोर लागला. तेव्हा त्याने मनुष्यरूप घेतले व घरोघरी वसुलीसाठी फिरू लागले. तो प्रत्येकाला स्वतःची ओळख देताना मी तुकाशेठ देहूकर वाण्याचा चाकर आहे असे सांगू लागला. साम दाम दंड व भेद असे सर्व प्रकार योजून त्यांनी सर्व येणे वसूल केले. मग ते रूप सोडून देऊन गावच्या खोताचे रूप धारण केले व श्री तुकारामांपाशी येऊन ते पैसे त्याच्यापाशी दिले. तोपर्यंत श्री तुकारामांचा स्वयंपाक झाला होता. त्यांनी खोताला जेवण्याचा आग्रह करताच तो कबूल झाला, पण तूप नव्हते. तेव्हा तुकारामांनी 6 नाणी देऊन त्याला तुपाची व्यवस्था करण्यास सुचविताच ते गेले व तूप घेऊन परत आले. त्याच सुमारास तिथे प्रवाशाचे रूप धरून श्री शंकर आले व त्यांनी अलख अशी गर्जना करताच तुकारामांनी त्यांनाही पंक्तीला बसविले. तिघांची जेवणे आटोपली. नंतर भगवान शंकर आणि विष्णू तुकारामांचा निरोप घेऊन गेले. तुकाराम महाराज सुद्धा सर्व आवराआवरी करून बैल घेऊन परत गावी येण्यासाठी निघाले. धन्यवाद.